लग्नानंतर होईलच प्रेम आपण येणाऱ्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत। सिरियलमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती गुड न्यूज म्हणजे पार्थ आणि काव्याचे बाळ आपल्याला लवकरच येणाऱ्या भागामध्ये काव्या आणि पार्थचे बाळ पाहायला मिळणार आहे। आणि या गुड न्यूजमुळे देशमुखांच्या घरामध्ये एक वेगळंच वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे। आई आणि बाबा त्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्यांचा आनंद आता गगनामध्ये मावणार नाही। काव्या आता आईशी तयारी सुरू असतानाच तिने बाळ ठेवण्याचा खूप मोठा निर्णय घेतलेला असतो, कारण हे सर्व नंदिनीने तिला समजावून सांगितलेले असते। नंदिनी काव्याला म्हणते, तुझी एक्झाम तू दे, मी तुझ्या बाळाला पाहण्यासाठी आहे। एकदा वेळ निघून गेली ना काव्या, परत हे दिवस येत नाही। मी आणि जीवा किती बाळाची वाट पाहत आहोत, पण आमच्या पदरामध्ये ते नशीब अजून लिहिलेलं नाही। तो आनंद आमच्या नशिबात नाही, तुला मिळाला आहे त्याचा तू स्वीकार कर। अशा बऱ्याच गोष्टी नंदिनी काव्याला सांगत असते, पण काव्याच्या मनामध्ये वेगळंच वादळ निर्माण होत असतं। तिला असं वाटत असतं, बाळाच्या येण्याने मी IAS होईल का, माझ्या अभ्यासावरती परिणाम माझ्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल, कारण ती आतून मनाने जोमाने तयारी करत असते। तिला असे वाटते, बाळाच्या येण्याने माझ्या अभ्यासावरती परिणाम झाला तर मी IASची एक्झाम पास होणार नाही, मी फेल होऊन जाईल। तर रम्याचे कट कारस्थानसुद्धा काव्याला कळते। तर काव्याला रम्याचा मूळ उद्देश काय आहे ते सर्व काही आता काव्याला कळून चुकलेले असते। रम्याचे सर्वांसमोर तिचे खरा चेहरा, तिचे कट कारस्थान सणसणीत कानाखाली वाजून तिने घरच्यांसमोर आणलेले आहेत। काव्याने रम्याच्या सणसणीत कानाखाली देत तिचे कान उघडणी चांगल्याच प्रकारे केलेली आहे आणि ही गोष्ट पार्थला सुद्धा खूप आवडलेली आहे। आता काव्याने नंदिनीच्या सांगण्यावरून, आईबाबांच्या सांगण्यावरून आणि पार्थच्या सांगण्यावरनं बाळ ठेवण्यास होकार दिला आहे आणि काव्याचे लवकरच आपल्याला गोंडस मुलगी पाहायला मिळणार आहे। अगदी ती काव्यासारखीच असणार आहे आणि या गोष्टीमुळे देशमुखांच्या घरामध्ये आता खूपच आनंद येणार आहे। छुमछुम घुगऱ्यांचा आवाज, ती घरातील बडबड, घरातील खेळण्यांचा पसारा, या सर्व गोष्टी आता देशमुखांच्या आनंदामध्ये अजून ॲड होणार आहे। IASची एक्झाम जशी जशी जवळ येणार आहे तसे काव्याचे डिलिव्हरीचे दिवस पण जवळ येणार आहेत, पण या सर्व गोष्टीला नंदिनी तिला खूप सपोर्ट करणार आहे। तिच्या सर्व गोष्टींची जबाबदारी आता नंदिनीच घेणार आहे। तिच्या गोळ्या, तिचे डाएट, सर्व काही आता नंदिनीच पाहणार आहे। नंदिनीने एक प्रकारचा काव्याला धीर दिल्यामुळे काव्याला त्या गोष्टीचा खूप सपोर्ट होत असतो। तर पार्थसुद्धा नंदिनीची खूप काळजी घेता वेळेस आपल्याला पाहायला दिसणार आहे आणि त्या टाईमचे वेगळेच प्रेम पण आपण पाहणार आहोत आणि त्या गोष्टी सर्वच रंजक दिसणार आहेत। देशमुख फॅमिली काव्याला कशा प्रकारे IASची तयारी करण्यासाठी मदत करतात, त्याचबरोबर काव्या आणि पार्थच्या येणाऱ्या बाळाची कशा प्रकारे काळजी घेतात। आई बाबा या गोष्टीमुळे किती खुश होणार, कारण आता देशमुखांच्या घरामध्ये IAS झालेली व्यक्ती, खूप मोठी ऑफिसर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यासोबतच एक लहान बाळाची आईसुद्धा पाहण्यासाठी मिळणार आहे। तर काव्याला आई होण्याची जाणीव ही फक्त नंदिनीने करून दिलेली असते। नंदिनी काव्याला म्हणते, तू आई नाही व्हावे म्हणून बऱ्याच जणांचे प्रयत्न चालू आहेत, तू घरातच बघ ना। रम्या, तू आई होऊ नये म्हणून किती कट कारस्थान रचत आहे, त्या पाठीमागचे सत्य तुला समजायला हवे, कारण तिला माहीत आहे तू जर आई नाही झालीस की तिला पार्थ हा मिळवण्यासाठी अगदी सोपा आहे। मला माहीत आहे पार्थ तुझ्यावरती खूप प्रेम करतात आणि तू सुद्धा पार्थवरती खूप प्रेम करते, त्यामुळे तिने कितीही कट कारस्थान प्रयत्न केले तरी तुम्हाला ती वेगळं करू शकत नाही। तर नंदिनीने काव्याचे डोळे उघडल्यामुळे काव्याला रम्या कशी आहे, कसे कट कारस्थान माझ्या मागे रचते, हे सर्व काही गोष्टी आता काव्यासमोर आलेले असतात। पार्थचे काव्यावरती खूप प्रेम आहे, आता ते प्रेम
मुलीवरती पण त्याच प्रकारे कशा प्रकारे दिसणार हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. पार्थवरचे प्रेम काव्यावरचे हे कमी होणार का मुलीवरती जास्त होणार, या गोष्टी सर्व पाहण्यासाठी रंजक ठरणार आहे. काव्या स्वतःची प्रेग्नेन्सी, स्वतःच्या हेल्थकडे कशा प्रकारे हँडल करणार, कशा प्रकारे बाळाची काळजी घेणार. पार्थ, आई बाबा, नंदिनी, जीवा तिला सर्व गोष्टींसाठी कशा प्रकारे सपोर्ट करणार हे पण आपल्याला आता लवकरच पाहायला मिळणार आहे. काव्याची या दोन्ही गोष्टींची तयारी सुरू असताना एक खूप मोठा सिरियलमध्ये ट्विस्ट येणार आहे. आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं, नेहमीप्रमाणे रम्याच खूप मोठे कट कारस्थान रचणार आहे. गुरुजींनी रम्याला 2 प्रकारचा आशीर्वाद दिला आहे. गुरुजी रम्याला म्हणतात, काव्याचं बाळसुद्धा या जगामध्ये येणार आहे आणि तुझे लग्नसुद्धा पारसोबत होणार आहे. या विचारांचा गोंधळच आता रम्याच्या मनामध्ये येणार आहे आणि रम्या गुरुजींच्या आशीर्वादामुळे तिला एक नवीन ताकद मिळते. रम्या विचार करते, एकदा काय माझा प्लॅन फेल झाला म्हणून काय झाले, मी दुसरा पण प्लॅन करू शकते आणि गुरुजींच्या आशीर्वादामुळे मला पार्थ मिळू शकतो. वसू आत्यांची इच्छा मात्र विजयसोबत रम्याने लग्न करावे अशीच असते. या गोष्टीसाठी वसू आत्यांचा बिलकुल रम्याला सपोर्ट नसतो. वसू आत्यांना हेच वाटत असते, रम्याने विजयसोबत लग्न करावं, घर बसवावं आणि विजयसोबत रम्याने छान लाईफस्टाईल जगावी. कारण वसू आत्यांना हे चुकून कळलेले असते, पार्थचे काव्यावरती खूप प्रेम आहे. पार्थ आणि काव्य आता वेगळे होऊ शकत नाही आणि हा टाईम व्यर्थ घालण्यात काही अर्थ नाही. माझी मुलगी विजयसोबत खूप खुश राहील, कारण विजयचे रम्यावरती खूप प्रेम असतो. तो विजय रम्याची खूप काळजी घेत असतो आणि ही गोष्टच वसू आत्यांना कळून चुकलेली असते आणि त्या नेहमी सतत रम्याला विजयसोबत लग्न कर म्हणून सपोर्ट करत असतात. पण आता रम्या मात्र पार्थसोबत लग्न करण्यासाठी खूप मोठा कट कारस्थान रचणार आहे. ती काव्याला खूप मोठ्या जाळ्यात अडकवणार आहे. आता आपल्याला हे पाहायचं आहे की पार्थ रम्याच्या बोलण्यामध्ये किती अडकणार, तो का तिचा कट रचलेला पार्थ समोर येणार, तो काव्याला कशा प्रकारे सपोर्ट करणार, बाळाची कशा प्रकारे काळजी घेणार, त्याचबरोबर काव्याला IAS होण्यासाठी कशा प्रकारे सपोर्ट करणार आणि घरामध्ये खऱ्या अर्थाने सोनियाच्या पावलाने लक्ष्मी आल्याने पार्थला कशा प्रकारे आनंद होणार, देशमुख घर कशा प्रकारे आनंदित दिसणार, हे खूपच पाहण्यास रंजक ठरणार आहे. असे सिरियलचे पुढील अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.